अतुल्य भारत या केंद्राच्या पर्यटन विभागाच्या जाहिरातीतून आमिर खानला डच्चू देण्यात आला आहे। गतवर्षी नोव्हेंबरमध्ये असहिष्णुतेच्या मुद्द्यावरून राष्ट्रकुल आमिरने वाद छेडला होता। आपली पत्नी देशात राहायची भीती वाटते असं म्हणाली होती, असं आमिरने एका कार्यक्रमात म्हटलं होतं। मात्र आमिरनं याच विधानानंतर आमिरची भारतचा ब्रँड अतुल्य भारतचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून झालेली आमिरची नियुक्ती आता हकालपट्टी झाल्याचं आता बोललं जातंय। आपकी आमदनी भी इन्हीं की जेब से आती है। नाखुश होके जाएंगे तो फिर लौट के नहीं आएंगे। अतुल्य भारती पर्यटन विभागाची मोहीम होती, मात्र सरकार विरोधी वक्तव्य केल्यामुळेच आता असहिष्णुतेच्या मुद्द्यावरूनच आमिर खानची हकालपट्टी झाल्याचं बोललं जातंय। गेल्या अनेक वर्षापासून आमिर खान हा ब्रँड अँबॅसेडर होता, मात्र आता आमिर खानला अतुल्य भारत मधून डच्चू देण्यात आला आहे। अतुल्य भारती पर्यटन विभागाची मोहीम होती, मात्र या संदर्भातले सूतोवाच गेल्या काही महिन्यांपासून मिळतच होते। अखेर असहिष्णुतेच्या मुद्द्यावर आमिर खानने केलेलं विधान आमिरला नडलंय। और आप सब कैसे इंसान हैं? ये बदमाश देश का नाम, देश की इज्जत मिट्टी में मिला रहा है और आप सब खड़े खड़े देख रहे हैं। अतुल्य भारती पर्यटन विभागाची मोहीम होती। अनेक वर्षापासून आमिर खान त्याचा ब्रँड अँबॅसेडर होता। खरं तर देशातल्या पर्यटन चळवळीला वाढ, वेग आणि विस्तार मिळावा यासाठी ही मोहीम होती। आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक आहेत। मलिक सर, स्वागत आपलं झी 24 तास मध्ये। आमिर खानची अतुल्य भारत मधून आता त्याला डच्चू देण्यात आलाय, काय सांगाल? आता आजपर्यंत देशाची प्रतिमा जगभर कसं वाढेल यासाठी प्रयत्न करत होते। आता त्यांनी मोदी साहेबांच्या बाबतीत किंवा सरकारच्या विरोधात काही भूमिका स्वीकारल्यानंतर मला वाटतं कुठेतरी त्याच्या राग त्या सरकारच्या मनात आहे आणि त्यामुळे हा निर्णय घेऊन त्यांना बदल करण्यात आलेला आहे। नक्कीच, एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर केवळ राजकीय विधान म्हणून नाही तर आमिर खाननं या संदर्भात काहीच केलं नाही अशा पद्धतीचं आता सरकारकडनं एक स्पष्टीकरण येईल, काय वाटतं, कितपत तथ्य असेल? नाही, मला वाटतं राजकीय विधानामुळे आता सरकार विरोधी त्यांची भूमिका असं त्यांना वाटत असेल आणि एखादा व्यक्ती या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलत असेल तर त्यांना ते कधीही ठेवणार नाही असं याच्यातून स्पष्ट होते। त्यांना गजेंद्र सिंग चालेल, परेश रावल चालेल, त्यांचे किरण खेरचे नवरदेव चालेल, इतर विचारांचे लोक यांना देश हितासाठी काही करू शकतात त्यांना वाटतच नाही। नक्कीच, देशातल्या चाललेल्या सामाजिक परिस्थितीबद्दलचं विधान करणं असेल वेगळं आणि देशाची संस्कृती पुढे नेणं असेल, या दोन गोष्टी होत्या। खरं तर सरकारने यात गल्लत केली असं वाटते का? आणि सरकार त्यांचे विचार मानणारे लोकांनाच पुढे आणणार, त्यांच्या माध्यमातूनच सगळा देश चालवायचा आहे, देशातला कारभार चालवायचा आहे, देशातली संस्कृती ते जपू शकता असं या सरकारची मानसिकता असताना आमिर खानला या अभियानातून बाहेर काढलेलं याच्यातून स्पष्ट होते। मला वाटतं या विचाराने जर कुठलंही सरकार काम करत असेल तर जास्त दिवस त्या सरकारवर लोकांचा विश्वास राहणार नाही। नक्कीच, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।